जय शिवराय मित्रांनो, मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो सचिनच्या कट्ट्यावर। आज आपण आलो आहोत कलवा येथे न्यू कलवा कॉलेज, जिथे आपल्याला आमंत्रित केलं आहे। काही मित्र आहेत आपले कॉलेजचे जे बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटणार आहेत। त्यांचा आज गेट टुगेदर आहे, तर त्यांचं असे अनोखे असे सोनेरी क्षण टिपण्यासाठी आपल्याला येथे आमंत्रित केलेलं आहे। तर चला पाहूया त्यांचा हा आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम कशा पद्धतीने होतोय। पाहत राहा आपला सचिनचा कट्टा। थोड्याच वेळात तिथे आपले बाकीचे फ्रेंड्ससुद्धा येतील, मित्रमंडळी ते उपस्थित राहणार आहेत। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहताय या गेट टुगेदरची एक पूर्वतयारी सुरू झालेली आहे। कशा पद्धतीने हा आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम होतोय पाहालच आपण आपल्या सचिनच्या कट्ट्यावर। न्यू कलवा कॉलेज बॅच 2011-13 आर्ट्स वर्ग 11वी-12वी सर्व वर्ग मित्र आज या न्यू कॉलेजमध्ये पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र झालेले आहेत। ह्यांचा हा स्नेहसंमेलन मेळावा आपण आपल्या सचिनच्या कट्ट्यावर पाहत आहोत। त्याची पूर्वतयारी इथे सुरू आहे। सर्व मित्र एकत्र येऊन या स्नेहसंमेलन मेळाव्याचं पूर्वतयारी करत आहेत। मित्रांचा हा स्नेहसंमेलन मेळावा वर्गमित्रांसारखेच आपले वर्ग शिक्षकही इथे उपस्थित आहेत। मित्रांचं उत्साह वाढवण्यासाठी त्यावेळचे शिक्षकसुद्धा आजच्या ह्या सोहळ्याला इथे उपस्थित आहेत। मित्रांनो, या मित्र सोहळ्याकडे पाहून आपल्याला सुद्धा नक्कीच इच्छा झाली असतील की आपण सुद्धा आपल्या वर्गमित्र आणि मैत्रिणींना कधी भेटतोय। कारण बराच काळ निघून जातो, आपण कॉलेजमधून निघून जातो, त्यानंतर मित्रांची गाठभेट होत नाही, आपण आपल्या आयुष्यात रुजू होऊन जातो। पण हे असे वर्गमित्र संमेलन आपल्याला त्याच जुन्या आठवणी पुन्हा आठवण करून देतात, आपल्या मित्रमैत्रिणींची गाठ करून देतात।
मित्र काय नाव आहे तुझं? शुभम. शुभम, ह्या आजची जी तयारी तुम्ही स्नेह मित्रवर्ग भरवलेला आहात त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे काय भावना तुझ्या मनात आहेत? खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो. त्याआधी पण आम्ही भेटत आलो पण असं सगळे एकत्र एका दिवशी. बरं, म्हणजे आज ह्या स्नेह मित्र वर्गाच्या माध्यमातून तुम्ही सर्व मित्र आणि शिक्षक एकत्र येणार आहात. दादा काय नाव तुझं? सुनील गुडे. आणि काय सांगशील तू आजच्या ह्या स्नेह मित्र वर्गाबद्दल? 13 वर्षांनी एकत्र भेटतात त्याचे खूप आनंद होत आहे. आणि ह्या बाजूला अक्षय सुद्धा आहे. अक्षय, तुझं खूप खूप धन्यवाद. पहिल्यांदा तू सचिनच्या कट्ट्याला या तुमच्या आजच्या स्नेह मित्रवर्ग संमेलनामध्ये आमंत्रित केलंस, तर तुझ्या काय भावना आहेत? तू म्हणजे सर्व ह्या कार्यक्रमाची तयारी आज करत आहेस, तर थोडक्यात काय सांगशील? भेटत आहे. सुषमा, दीपाली दर्डे, रांगोळी काढत आहे. खूप भारी वाटत आहे सगळ्यांना एकत्र बघून. छोटं मोठं कोणी ना कोणी काहीतरी करत आहे. सुषमा माडिक त्यांच्याकडे. ताई, सुंदर अशी रांगोळी तुम्ही काढत असाल, पण आजच्या दिवसाचे काय भावना आहेत ह्या तुम्ही थोडक्यात आपल्या कट्ट्यावर सांगा. तर ताई थोड्या बोलक्या नाही आहेत, पण त्या खूप सुंदर अशा रांगोळी काढतात आणि त्यातूनच त्यांची भावना व्यक्त होते की आज हे सर्व मित्र वर्गमित्र आजच्या ह्या संमेलनामार्फत एकत्र येत आहेत, भेटत आहेत. थोड्याच वेळात आपले शिक्षकही इथे येतील, तर असाच हा आपला कार्यक्रम आपण पुढे पाहूया. ताई, थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे. आज तुम्ही खूप वर्षांनी इथे सर्व मित्रवर्ग भेटत आहात, तर आजच्या दिवसाच्या काय भावना आहेत तुमच्या? काय मनात आहे तुमच्या? ताई, काय नाव तुमचं? दीपाली हर्षद भाईजी. आणि तुम्ही कोणत्या वर्गात होतात? मी A3च्या वर्गामध्ये होते. बरं, आजचा हे स्नेह मित्रवर्ग तुम्ही जे आयोजन केलं आहे त्याबद्दल तुमची काय भावना आहे? काय आठवणी तुमच्या मनात आहेत? ही आठवण अशी आहे ना, ती म्हणजे असं माणूस शकत नाही शब्दामध्ये, अशी आठवण आहे. सगळे फ्रेंड्स लोक एकत्र आलेत, मित्र मैत्रिणी. जी तेव्हाचे चेहरे आणि आताचे चेहरे त्याच्यामध्ये खूप डिफरंट झाले आहेत. खूप मस्त वाटतंय आज आलं. नक्कीच नक्कीच. आणि ताई, आपलं नाव काय? सुषमा कामत. आणि आपण काय म्हणजे काय सांगाल आपल्या मनात आता आजच्या दिवसात? जी भेट होत आहे त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो हे आज अनुभवायला मिळेल आम्हाला. नक्कीच. ह्या बाजूला ताई, काय नाव आहे आपलं? माझं नाव ज्योत्स्ना चव्हाण आणि हा माझा 9वीचा वर्ग होता आणि मी तिसऱ्या बेंचवर बसत होते. बघा, तर काय खूप छान आठवण आहे. काय गोड आणि सुंदर आठवणी आपल्या ताईंच्या इथे आहेत. तयारी सुरू आहे. आपण हा स्नेह संमेलन पूर्णपणे पाहत राहणार आहोत. पाहत राहा आपला सचिनचा कट्टा. मित्र, काय नाव तुझं? आणि आपल्या कट्ट्यावर सांगशील की तू म्हणजे आजच्या दिवसाच्या तुझ्या काय फिलिंग्स आहेत? बरं वाटतं. आम्ही एकदा एवढं 13 वर्षानंतर आम्ही भेटलो सगळे एकत्र. सगळ्यांना चेहरे बदलले आहेत, पण चेहरे नक्कीच बदलले आहेत, पण मनातल्या भावना प्रत्येकाच्या त्याच आहेत. मित्रांनो, पाहताय आपण आलेला प्रत्येक वर्गमित्र इथे काही ना काही काम करत आहे आणि थोड्याच वेळात या स्नेह मित्रवर्ग संमेलनाचं जे आयोजन केलं आहे त्याची सुरुवात होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून प्रत्येकजण इथे आपापलं योगदान देते, काही ना काही काम हाती घेऊन ते पूर्ण करते. मित्रांनो,
वर्गमित्र स्नेहमिलनच्या पूर्वतयारीचा आजचा हा ब्लॉग इथेच आटपता घेतोय. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात, जिथे खऱ्या अर्थाने ह्या स्नेहमिलनाला सुरुवात होईल. आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच घरगुती पद्धतीने बनवलेले आमचे हे मल्हारी मसाले, ज्याची क्वालिटी A1, जेवण बनवी नंबर 1 म्हणजेच मल्हारी मसाले आपल्या जेवणामध्ये वापरा आणि आपल्या जेवणाची चव वाढवा.